मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोणता मनुष्य सुखी असतो, कोणता मनुष्य सुखाने जीवन जगू शकतो. भौतिक सुखाला भगवंताने विशेष महत्त्व दिले नाही. भगवंत असे म्हणतात, जो प्रीती सुखामध्ये, आनंद सुखामध्ये मनुष्य जीवन जगत असतो, तोच आनंद, तेच सुख मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे प्रीती सुख मनुष्याला कधी प्राप्त होऊ शकते? मनुष्याचं मन जर निर्मळ असेल, पवित्र असेल, परिशुद्ध असेल, सर्व प्रकारच्या क्लेशाला मनुष्याने जर नष्ट केलं असेल, तर त्या मनुष्याचं मन परिशुद्ध असल्या कारणाने तो प्रीती सुखाला प्राप्त करू शकतो. इतर कोणत्याही प्रकारच्या सुखाची प्रशंसा भगवंताने केली नाही, परंतु प्रीती सुखाची प्रशंसा भगवंताने केली. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रीती सुखाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रीती सुखाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.